नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात माय पुणे सिटी चॅनल. आज आपण बोलणार आहोत एका विषाणूविषयी, ह्यूमन मेटॅनिमोर व्हायरस म्हणजेच HMPV, ज्याची आज भारतात आणि इतर देशांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. HMPV विषाणू काय आहे? HMPV श्वसन संसर्ग करणारा विषाणू आहे. त्याच्या लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, सौम्य ताप यांचा समावेश होतो. हा विषाणू पहिल्यांदा 2001 मध्ये ओळखला गेला, पण प्रत्यक्षात तो 50-60 वर्षापासून अस्तित्वात आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अधिक आजारी असलेले लोक यांच्यावर याचा जास्त प्रभाव पडतो. भारतातील सध्याची स्थिती. सध्या भारतात या आजाराचे एकूण 7 रुग्ण आढळून आले आहेत. बेंगलोरमध्ये 2 8 महिन्यांची मुले, नागपुरात 2 मुले, अहमदाबादमध्ये एका बाळाला, तमिळनाडूमधील चेन्नई आणि सालेम येथे प्रत्येकी एका व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही प्रकरणे भारतात कशी आढळली याचा अर्थ असा नाही की हा आजार अचानक भारतात आला. खरं तर जेव्हा संशयित रुग्णांची तपासणी केली जाते तेव्हा आधीच असलेल्या प्रकरणांची नोंद होते. चीन व इतर देशांमधील HMPV संसर्ग. चीनमध्ये सध्या 14 वर्षाखालील मुलांमध्ये हिवाळी श्वसन आजारांच्या वाढीमुळे HMPVचे रुग्ण आढळले आहेत. तसेच हाँगकाँग आणि मलेशियामध्ये काही प्रकरणे समोर आली आहेत. पण हे लक्षात घ्या, हा विषाणू नवीन नाही, त्यामुळे विनाकारण भीती बाळगू नका. HMPV विषयी चुकीच्या कल्पना. सोशल मीडियावर HMPV विषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र हे लक्षात ठेवा, HMPV हा कोरोनासारखा घातक नाही. त्याच्यावरील उपचार पद्धती आपल्याला माहीत आहे. हा विषाणू श्वसन संस्थेच्या वरच्या भागाला प्रभावित करतो. गंभीर प्रकरणं फारच कमी आहेत. साधी व परिणामकारक काळजी. सर्दी खोकल्यावर आपण जशी काळजी घेतो तशीच काळजी HMPV पासून बचावासाठी उपयोगी पडते. सर्दी खोकला असताना मास्क घाला, हात स्वच्छ ठेवा, मुलांना आजारी असताना इतर मुलांपासून दूर ठेवा, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहार घ्या. प्रशासनाची भूमिका आणि उपाययोजना. भारतातील आरोग्य मंत्रालयाने HMPV विषयी कोणतेही मोठे अलर्ट जारी केलेले नाही, कारण हा विषाणू गंभीर नाही. पुण्यातील सर्व रुग्णालयांना आवश्यक ती माहिती पुरवण्यात आली आहे. तसेच सर्दी खोकल्याच्या सर्वेक्षणाद्वारे HMPV वर लक्ष ठेवले जात आहे. घाबरू नका, सावध राहा. HMPV हा एक जुना विषाणू आहे, त्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही. मित्रांनो, तुमच्या आरोग्यासाठी सावध राहणं महत्वाचं आहे, घाबरणं गरजेचं नाही. खात्रीशीर माहितीवरच विश्वास ठेवा. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांकडे दुर्लक्ष करा. पुढच्या भागात आपण आणखीन एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. तोपर्यंत सुरक्षित राहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कॉमेंट करून आम्हाला कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं माय पुणे सिटी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.